हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी निघाली आहे धायरी गावामध्ये। तर धायरी गावामध्ये एक सत्यनारायणची पूजा आहे, तिथलं आमंत्रण होतं। तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही निघालो होतो। तर आम्ही 4-4 जणी होतो, माझ्या शेजारचे पण होते। तर पाहू शकता इथे मी अशी साडी वेअर केली आहे आणि साडीवरती मी हे रेडीमेड ब्लाऊज घातला आहे, मॅचिंग झालं म्हणून म्हटलं चला घालूया। आणि सिंपल पद्धतीनेच आवरलं आहे। आपली क्रीम पावडर लावली आहे, थोडीशी लिपस्टिक लावली आहे आणि निघालो आहे। तर तिथे पूजा वगैरे आटपून आम्ही आलो आहे तिथे धायरेश्वराच्या मंदिरामध्ये। खूप सुंदर असं मंदिर आहे। ते म्हणाले तुम्ही आलेत तर नक्कीच जावा। तर म्हणलं ठीक आहे, देवाचं दर्शन घेऊनच मग पुढे जाऊया। आणि स्वामींचंही मंदिर होतं इथेच आतमध्ये। तर मग आम्ही सगळेजण इथं थांबलो। त्यांच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हे धायरेश्वराचं मंदिर होतं। मग आम्ही सगळे आलो इथे। बाहेरच आम्ही चपला वगैरे काढल्या, कारण मंदिर खूप मोठं होतं आणि मंदिराचा परिसर खूपच मोठा असा फिरण्यासारखा होता। त्यामुळे मग आम्ही तिथे थांबलो, बाहेर चप्पल वगैरे काढली आणि त्यांना म्हटलं मी व्हिडिओ घेते आहे। तर त्यांना म्हटलं तुम्हाला घेतलं तर चालेल का, सगळ्यांना विचारलं तर सगळे म्हणले हो चालतील, काय हरकत नाही। मग चौघीसुद्धा व्हिडिओमध्ये आल्या आणि पाहू शकता। आणि मग आम्ही मंदिरात एंट्री केली। अशा पायऱ्या चढून वर जायचं आणि मग वरती गेलं की असं धायरेश्वरांचं मंदिर आहे। खूपच सुंदर मंदिर आहे, मला तर खूपच आवडलं। तुम्ही तिथे आजूबाजूला राहत असाल तर नक्कीच जा, आणि जरी लांब राहत असाल तर नक्कीच एकदा धायरेश्वराच्या मंदिरात जाऊन या। खूपच भारी वाटतं। इथून चढून आम्ही वर आलो आणि वर आल्यावर पाहू शकता इथे दीपमाळ वगैरे आणि मंदिर आहे। खूप मस्त असं सुंदर मंदिर आहे, मनाला असं एकदम शांतता वाटली। ही दीपमाळ आहे, अशाच 2 दीपमाळ आहेत इथे। आणि बाजूलाच असं नंदी महाराज होते, त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांचे दर्शन घेऊन मग आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली। तर मंदिरामध्ये एंट्री केल्यावरती काय झालं की मंदिरात म्हणजे आतमध्ये आम्ही गाभाऱ्यात जायच्या अगोदरच माझा व्हिडिओ तिथे स्टॉप झाला, कारण तिथे मनाई होती व्हिडिओ घ्यायला। तर म्हटलं ठीक आहे, देवाचं मंदिर आहे, मला जिथपर्यंत घेता आला तेवढा मी घेतला। इथे मी दर्शन घेतलं आणि इथे खूपच सुंदर नंदी महाराजांचं हे होतं आणि तिथे पण त्यांचं दर्शन घेतलं। आणि पूर्ण पितळेचे नंदी महाराज होते, हे सुंदर असे, त्यांचं खूपच सुंदर दिसत होते। त्यांचं दर्शन घेतलं आणि मग तिथून आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलो। तर तिथलं शूट काय मी घेतलं नाही आणि मग त्यानंतरने मी मंदिराच्या आजूबाजूचं शूट घेतलं। खूपच सुंदर आणि खूपच परिसर मोठा होता, मोठमोठी झाडे वगैरे, सावली, म्हणजे तुम्ही दुपारचं जरी आले तर तुम्हाला बसण्यासाठी, निवांत बसण्यासाठी खूप छान सावली वगैरे असं होतं। आणि मोकळा परिसर होता सगळा असा, पटांगण वगैरे खूप मोठे मोठे होते तिथे, पाहू शकता। लहान मुलांना घेऊन आला तर त्यांना खेळण्यासाठी सुद्धा खूप जागा होती। आणि मग शेवटी मी आले स्वामींच्या मंदिरामध्ये। तर तिथं औदुंबराचं झाड, एंट्रीच्या अगोदरच औदुंबराचं झाड होतं, तिथे झाडाचं दर्शन घेऊन मी पुढे मंदिरात एंट्री केली आणि स्वामींना बघून खूपच भावुक झाले। स्वामींचं ते रूप बघून मला काहीच सुचेना। मी पहिलं त्यांचं व्यवस्थित पद्धतीत दर्शन घेतलं आणि मग व्हिडिओ घेतला आणि स्वामींशी बोलले सुद्धा 2 शब्द, नाही का, असं की स्वामी कुठे गेले तरी तुम्ही मला भेटता, तुम्ही नेहमी माझ्यासोबतच असता। म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। खरंच कुठेही जावा पण स्वामींचं तुम्हाला दर्शन होतंच। मनापासून जर तुम्ही भक्ती करत असाल ना स्वामींची, तर हे नक्कीच होतं की कुठेही जाऊ द्या पण स्वामींचं मंदिर छोटं का नाही होत पण तुम्हाला दिसतंच। असं कोणासंग घडले नक्कीच सांगा। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग थोडा वेळ मी मंदिरात बसून स्वामींचं नामस्मरण केलं आणि मग निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला। मग तिथून आम्ही निघालो घरच्यासाठी। तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।